उत्तर प्रदेशमधल्या बलरामपूर नावाच्या गावातली एक मुलगी, या मुलीचं नाव मी मुद्दाम सांगत नाहीये। एक रुद्र शर्मा नावाच्या मुलाबरोबर तिला प्रेम झालं। मुलगी गरीब घराण्यातली होती, तिच्या वडिलांना दारूचं व्यसन होतं। दोघांचं प्रेम झाल्यानंतर थोड्या दिवसांनंतर मुलीनं त्या मुलाला सांगितलं, मुलानं सांगितलं माझ्या ओळखीचे एक बाबा आहेत, ते तुझ्या वडिलांचं दारूचं व्यसन सोडवून देतील। त्याप्रमाणे मग मुलगी या बलरामपूरच्या छांगूर बाबा नावाच्या व्यक्तीकडे गेली। छांगूर बाबानं तिला एक तावीज दिली आणि त्या मुलाचं आणि मुलीचं लग्न लावून द्यायला पुढाकार घेतला। लग्न लावणारा हा छांगूर बाबा मुस्लिम होता हे दिसत होतं। जेव्हा लग्न पार पडलं त्यावेळेला त्या मुलीला कळलं की आपलं लग्न झालं नसून आपला निकाह झालाय आणि ज्या रुद्र शर्मा नावाच्या मुलावर आपण प्रेम केलं होतं त्याचं खरं नाव आहे मिराज अन्सारी। त्यानंतर मुलीनं पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण अन्सारीनं धमकी दिली की तुझे व्हिडिओज मी सोशल मीडियावर टाकीन, ते कुठले व्हिडिओ असतील ते तुम्ही समजू शकता। पण तरीही मुलीनं धाडस केलं आणि ती अखेर पळून गेली आणि पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट दिली आणि त्यानंतर हे सगळं प्रकरण उघडकीस आलं। या संपूर्ण रॅकेटचा मास्टरमाइंड होता उत्तर प्रदेशमधला बलरामपूरचा जमालुद्दीन उर्फ छांगूर बाबा। या छांगूर बाबाचं हे रॅकेट फक्त उत्तर प्रदेश नाही तर पुण्यापर्यंत पोहोचलेलं आहे। सध्या उत्तर प्रदेशमधल्या ATSनं या छांगूर बाबाला ताब्यात घेतलं आणि 100 कोटींचं एक धर्मांतराचं रॅकेट उघडकीस आलं। नक्की काय काय घडलं या प्रकरणात ते पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये। मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा। वरच्या मुलीची जी कहाणी सांगितली अशीच कहाणी उत्तर प्रदेशमधल्या उत्तरवळी विभागातल्या अनेक मुलींच्या बाबतीत घडलेली आहे। जमालुद्दीन उर्फ छांगूर बाबा हा पूर्वी बलरामपूर या गावामध्येच एका मजारीच्या शेजारी अंगठ्या विकायचं काम करायचा। नंतर त्याला अशा काही गोष्टी सापडल्या की ते करता करता तो आज जवळजवळ 100 कोटींचा मालक झालाय। अनेक वर्षांपूर्वी छांगूर बाबानं आपला नेहमीचा व्यवसाय सोडून हिंदू मुलींचं आणि मुलांचं धर्मांतरण करायचा धंदा उघडला। त्यासाठी त्याला ATSच्या म्हणण्यानुसार आखाती देशातून पैसे मिळत होते। प्रत्येक जातीनुसार त्या जातीतल्या मुलीला धर्मांतरित करण्यासाठी किती रुपये मिळायचे याचा रेट त्यानं फिक्स केला होता। ब्राह्मण, क्षत्रिय आणि सरदार जातीतल्या मुलींना 15 ते 16 लाख, इतर जातीतल्या मुलींना 10 ते 12 लाख आणि SC ST मधील मुलींना 8 ते 10 लाख अशा पद्धतीनं हा छांगूर बाबा एक धर्मांतराचं रॅकेट चालवायचा। यासाठी त्यानं अनेक मुलांना आपल्या सोबत घेतलं होतं। ही मुलं गरीब, असहाय्य आणि कुठल्याही आर्थिक परिस्थितीमध्ये अडकलेल्या स्त्रिया आणि विशेषतः विधवा स्त्रियांना फसवून त्यांचं धर्मांतरण करायचे। जर एखादी मुलगी ऐनवेळी धर्मांतरित होत नसेल तर तिचं शोषण केलं जायचं, तिच्यावर अत्याचार केले जायचे आणि तिला बदनाम करण्याची धमकी दिली जायची। उत्तर प्रदेशमध्ये या छांगूर बाबाच्या गँगमध्ये शेकडो लोक होते, पण त्यानं मागच्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात विशेषतः मुंबईत आणि पुण्यात देखील आपले पाय पसरायला सुरुवात केली होती। पुण्यात लोणावळ्याला त्यानं प्रॉपर्टी विकत घेतली होती। मोहम्मद अहमद खान नावाच्या एका व्यक्तीच्या नावावर त्यानं पुण्यातली प्रॉपर्टी विकत घेतली। हा मोहम्मद खान सध्या फरार आहे, पण पुण्यातलं त्याचं धर्मांतरण सुरू व्हायच्या अगोदरच उत्तर प्रदेश ATSनं मागच्या महिन्यात त्याला पकडलं। मागच्या काही वर्षात तो आणि त्याच्या गँगमधले अनेक लोक 40 पेक्षा जास्त वेळा पाकिस्तान, सौदी अरेबिया आणि इतर आखाती देशांमध्ये जाऊन आलेले आहेत। या देशांमधून त्याच्या आणि त्याच्या सहकाऱ्यांच्या अकाउंटमध्ये 100 कोटीपेक्षा जास्त रकमेचं ट्रान्झॅक्शन झालेलं आहे। मुंबईमधल्या एका सिंधी परिवाराला त्यानं मागच्या काही वर्षांपूर्वी धर्मांतरित केलं होतं। नवीन रोहरा आणि त्याची पत्नी नीतू रोहरा या दोघांनी छांगूर बाबाच्या म्हणण्यानुसार धर्मांतरण करून त्यांची नवीन नावे झाली जलालुद्दीन आणि नसरीन। ही नसरीन या छांगूर बाबाला धर्मांतराच्या कामासाठी मदत करायची। पुण्यामध्ये जी छांगूर बाबाची हातपाय पसरायची तयारी चालू होती त्यासाठी हा जलालुद्दीन आणि नसरीन हे दोघे देखील छांगूर बाबाच्या मुलाला मेहबूब याला मदत करत होते। या मेहबूबला देखील उत्तर प्रदेश पोलिसांनी अटक केली होती। या छांगूर बाबाच्या नावानं अनेक बेनामी मालमत्ता आहेत। याशिवाय त्याचे वेगवेगळ्या 40 नावांनी वेगवेगळ्या बँकांमध्ये अकाउंट देखील आहेत ज्यामध्ये तो पैसे घेत असतो। यातल्या नसरीनच्या अकाउंट्समध्ये जवळजवळ 5 कोटी रुपये जमा झालेले आहेत। मागच्या काही वर्षामध्ये त्यानं शेकडो हिंदू मुलींना आणि मुलांना धर्मांतरित केलं होतं। यामध्ये त्यानं प्रचंड पैसा मिळवला। उत्तर प्रदेशमधल्या बलरामपूर या गावात तो एक प्रचंड धनवान व्यक्ती झाला होता। पोलीस अधिकारी, इतर प्रशासनातले अधिकारी, कोर्टातले जज असे अनेक लोक त्याच्या कर्जात होते। बलरामपूरमध्ये एक प्रचंड मोठा जणू महालच या छांगूर बाबानं उभा केला होता। इथं एका घरात कितीतरी खोल्या होत्या ज्यामध्ये अनेक लोकांच्या राहण्याची व्यवस्था तो करत असे। छांगूर बाबा फक्त धर्मांतर प्रकरणात गुंतलेला आहे असं नसून त्याचा संबंध इतर अनेक प्रकारे देखील पाकिस्तान आणि इतर भारत विरोधी कारवायांच्या मध्ये मदत केल्याचा देखील ATSला संशय आहे।
छांगूर बाबाला ATSनं अटक केल्यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मागच्या काही दिवसापूर्वी 4 बुलडोजर लावून या बलरामपूरमध्ये छांगूर बाबानं बांधलेला तो संपूर्ण महाल उद्ध्वस्त करून टाकला। नसरीन आणि जलालुद्दीन हे त्याचे महाराष्ट्रातले महत्त्वाचे सहकारी होते। त्याला जेव्हा लखनौमधून अटक करण्यात आली त्यावेळी नसरीन म्हणजे पूर्वीची नीतू रोहरा त्याच्या सोबत होती। मागच्या काही महिन्यांपासून उत्तर प्रदेश ATS त्याचा शोध घेत होते पण तो सापडत नव्हता। पण आता पोलिसांनी त्याला अटक केलेली आहे। त्यानं अनेक लोकांचं धर्मांतरण केलं असलं तरी 4 जुलै 2025ला छांगूर बाबांना धर्मांतर केलेल्या 15 कुटुंबातल्या लोकांचं विश्व हिंदू परिषद उत्तर प्रदेश यांनी परत एकदा हिंदू धर्मात धर्मांतरण करून घेतलं। हे प्रकरण समोर आल्यानंतर मग उत्तर प्रदेश पोलिसांच्या समोर आणि ATS समोर अनेक महिला आता मागच्या काही दिवसांमध्ये हजर झालेल्या आहेत। त्यांनी या धर्मांतराची संपूर्ण स्टोरी सांगितलेली आहे। कशा प्रकारे हा छांगूर बाबा अनेक मुलींना आणून आपल्या बलरामपूरच्या घरामध्ये आणून त्यांचं धर्मांतरण करायचा आणि कसं हे रॅकेट चालवायचा याचा देखील छडा पोलिसांना आता लागत आहे। छांगूर बाबाचं हे संपूर्ण प्रकरण एका गोष्टीवरती आधारित होतं, ती म्हणजे हिंदू मुलींची लग्न मुस्लिम मुलांच्या बरोबर लावून देणं आणि यामध्ये तो पुढाकार घ्यायचा। म्हणजे हे एक प्रकारचं लव जिहादचं रॅकेट होतं। मागच्या काही वर्षांपूर्वी भारतात लव जिहादची भरपूर चर्चा झाली होती। आता पुन्हा एकदा हाच लव जिहादचा मुद्दा वर येणार आहे असं या छांगूर बाबाच्या प्रकरणातून दिसतंय। पैशाची लालूच दाखवून किंवा धमकी देऊन अशा प्रकारे अत्याचार करून धर्मांतरण करून घेत असतील तर तो भारतीय संविधानाचा आणि संविधानातल्या त्या मूलभूत अधिकारांचा गैरवापर आहे। तो भारतीय संविधानावर घातलेला घाला आहे। छांगूर बाबाला आता पोलिसांनी अटक केलेली असली तरी पोलिसांचं असं म्हणणं आहे की हा फक्त एकटाच हे सगळं रॅकेट चालवू शकत नाही। त्याचे अनेक सहकारी यामध्ये आहेत जे कदाचित आता भारतात असतील किंवा भारतात नसतील, पण त्याच्याबरोबर जेव्हा तपास केला जाईल त्यानंतर या सर्वांची नावं समजतील। महाराष्ट्र, राजस्थान आणि उत्तर प्रदेश या 3 राज्यांमध्ये कोण कोण लोक या छांगूर बाबाचे सहकारी आहेत त्यांना शोधून काढणं हे उत्तर प्रदेश ATS समोरचं सर्वात महत्त्वाचं आव्हान असणार आहे। छांगूर बाबाला अटक झाली असली तरी एक समाज म्हणून आपल्या सर्वांची देखील ही जबाबदारी आहे की आपल्या आजूबाजूला असणाऱ्या गरीब असहाय्य लोकांच्यावर लक्ष ठेवा। अशा प्रकारे अतिशय दुर्दैवी पद्धतीनं मुलींचं शोषण करणे किंवा त्याचा वापर करून त्यांचं धर्मपरिवर्तन करणे अशा गोष्टी जर घडत असतील तर त्या रोखायचा प्रयत्न करा। अशा घटनांच्यावर लक्ष ठेवा जेणेकरून मुलींचा बळी या सगळ्या धर्मानं बरबटलेल्या राजकारणात दिला जाणार नाही। या संपूर्ण कन्व्हर्जन रॅकेटबद्दल, धर्मांतराबद्दल तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये सांगा। तुमच्या आजूबाजूला अशा प्रकारच्या घटना घडलेल्या असतील किंवा घडत असतील तर त्याबद्दल देखील कमेंट करून सांगा जेणेकरून इतर लोकांना देखील त्याबद्दल माहिती मिळेल किंवा काय SOP असतो, कशा प्रकारे या घटना घडतात ते देखील समजेल। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा।